दगडूशेठ गणपतीला अक्षय तृतीये निमित्तानं 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय। मंदिर प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंत आकर्षक अशी आंब्यांची आरास करण्यात आली। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करता बाजारपेठा सज्ज आहेत। याच पार्श्वभूमीवर अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली आहे। 10वी-12वीच्या निकालाच्या तारखा ठरल्या आहेत। 13 मेला 12वीचा निकाल तर 15 किंवा 16 मेला 10वीचा निकाल लागण्याची चिन्ह आहे। साताऱ्यातील भारत माता मंडळातर्फे शिवजयंतीची पारंपरिक मिरवणूक उत्साहात पार पडली। मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। जळगाव शहरांमध्ये भगवान परशुराम जयंती निमित्तानं बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे मिरवणूक काढण्यात आली होती। पेहलगाम हल्ल्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त देखील करण्यात आलेला आहे। तुळजापूरहून पायी आलेल्या श्री अंबिका सासन काठ्यांचं ढोल ताशात लोणंदमध्ये स्वागत झालं। या कार्यक्रमाकरता लोणंद पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त तैनात आहे। कराडमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटलांची निवड करण्यात आली आहे। 9 मे ते 10 मे या दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। भिवंडी शहरातील पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या 27 बेवारस वाहनांचा 1,57,000 लिलाव झाला आहे। मुंबईमध्ये जे रुग्णालयात लवकरच लठ्ठपणावर उपचार होणार आहेत। आठवड्यातून एक दिवस या ठिकाणी ओपीडी सुरू असेल। रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया देखील ओबेसिटी दरम्यान केली जाईल। 4 मे पर्यंत सीएसएमटी वरून कर्जतला जाणारी रात्री 11:30ची लोकल शेवटची असेल। सीएसएमटी वरून 12:12 लोकल बदलापूर पर्यंतच धावेल। भिवंडीच्या खंडूपाडा इथल्या अतिक्रमणावर कारवाई झाली आहे। आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमणावर पालिकेनं हातोडा फिरवलाय। मोठ्या पोलीस बंदोबस्तात पोलिसांनी ही कारवाई केली। सोलापूरचे मारुती चित्तमपल्ली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झाले। पुरस्काराचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये शिधापत्रिका लाभार्थ्यांची 1,88,000 केवायसी अपूर्ण आहे। शिधापत्रिका धारकांची 8,08,000 संख्या असून यापैकी फक्त 7,000 लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण आहे। चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। गारपिटीसह पाऊस झाल्यानं तापमानात घट झाली आहे। वर्ध्यात भीषण पाणी टंचाई आहे। कारंजा शहरात नागरिकांना 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतो आहे। देहू ते विठ्ठलवाडी या ठिकाणी जाणारी पाईपलाईन अनेक महिन्यांपासून गळती होत असल्यानं हजारो लिटर पाणी वाया जात आहे। पाण्याच्या नासाडीकडे देहू पाणी पुरवठा विभागाचं दुर्लक्ष होतोय असा नागरिकांचा आरोप आहे। इलेक्ट्रिक वाहनांना करात सूट मिळणार आहे आणि टोलमाफी सुद्धा राज्य सरकारनं ईव्ही धोरण जाहीर केलंय। लोणावळा परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीनं उपाययोजना करा। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंच्या प्रशासनाला सूचना। आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला सुविधा मिळणार आहेत। ओबीसी मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय आहे। महाराष्ट्र दिनानिमित्तानं मुंबई भाजपची बॅनरबाजी आहे। हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा भारताचा प्लॅन तयार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 4 महत्त्वाच्या बैठका घेत आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। मोहन भागवत आणि मोदींमध्ये 1.25 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी करता बच्चू कडू आक्रमक आहेत। नागपूरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन होणार आहे। शक्तीपीठ महामार्गाकरता 1 इंचही जमीन घेऊ देणार नाही। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा इशारा आहे। पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे। सिंहगड रोड उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे। महाबळेश्वरमध्ये राज्य सरकारचा महापर्यटन उत्सव आहे। 2 ते 4 मे दरम्यान हा उत्सव पार पडेल।
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याकरता उपस्थित असतील। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसतोय। माजी मंत्री सतीश पाटील राष्ट्रवादी 3 मेला मुंबईत पक्षप्रवेश करणार आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पत्रकार परिषद घेत आहेत। आज सकाळी 11 वाजता जालन्यातल्या आंतरवली सराठीमध्ये पत्रकार परिषद आहे। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी रथयात्रेच्या स्वागताकरता जय पवार यांची उपस्थिती होती। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फडसळकर आज सेवानिवृत्त होत आहेत। 30 जून 2022 पासून त्यांनी आयुक्त पदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती। महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई आता देशाचे 52वे सरन्यायाधीश होणार आहेत। 14 मेला सरन्यायाधीश पदाची ते शपथ घेतील। राज्यात ओबीसी आरक्षणाचं वाटोळं झालंय, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आरोप आहे। प्रत्येक मंगळवारी जनता दरबार होणार आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा आहे। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण तपास अधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेतले आहेत। पुढील सुनावणी 8 मेला होईल। मंत्री आशिष शेलार आणि गायिका आशा भोसले यांनी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलंय। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं। अमरावतीच्या यावली शहीद मध्ये तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव पार पडलाय। या उत्सवाकरता विदर्भातील हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती होती। बालविवाह रोखण्याकरता हिंगोली प्रशासनाचा उपक्रम आहे। मंगल कार्यालयाची बुकिंग करताना वधू आणि वराच्या कागदपत्राची तपासणी करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्तांचे आदेश आहेत। अमरावतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मंगल कलश रथयात्रा आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या वतीनं रथयात्रेचं आयोजन आहे। नाले स्वच्छता कामामध्ये मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावं, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांचं आवाहन आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महसूल विभागाच्या महसूल पत्र विशेषांकाचं प्रकाशन झालंय। सरकारच्या 100 दिवसांवर महसूल विभागाच्या कामाबद्दल महसूल पत्र विशेषांकात मांडणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।